नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या निमित्तानं महायुतीच्या संदर्भात मी संजय भाऊ, आशिष भाऊ, कुमालजी तुमाणे साहेब आणि आनंद अडसूळ साहेब आमच्या चारही महानगरमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। जागा वाटपाच्या निश्चितीपेक्षा प्रत्येक जागेवर आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। शिवसेना भाजप युती म्हणून लढणार आहोत। शिवसेना भाजप, RPI, अमरावतीमध्ये स्वाभिमान पार्टी हे सगळे असे आम्ही एकत्र लढणार आहोत। त्याच्यामुळं उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शिवसेनेला किती जागा मिळालेल्या आहेत, भाजपाला किती जागा मिळालेल्या आहेत आणि आमच्या मित्रपक्षाला किती जागा मिळाल्या आहेत। राष्ट्रवादीबाबत काही निर्णय झालेला का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील आमच्या समवेत आहे। नागपूरचं उदाहरण घेतलं तर सन्मानजनक जागा म्हणजे एकूण किती जागा असं तुम्हाला वाटतं आणि याद्या साधारणपर्यंत कधी जाईल? आम्ही आमचा प्रस्ताव जो बावनकुळे साहेबांकडे दिला त्याला आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे। उमेदवार ज्यावेळी यादी सकट जाहीर होतील त्यावेळी नागपूरला देखील किती जागा आपल्याला मिळालेल्या आहेत हे आपल्याला कळतील। राष्ट्रवादीबाबत आपण बोललात, पण राष्ट्रवादी म्हणजे कुठे राष्ट्रवादी सोबत राहणार आहे? चारीपैकी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर चर्चा झालेली आहे, ती सकारात्मक झाली। ज्या ठिकाणी राहिली ती या 2 दिवसात होईल। कोणत्या ठिकाणी राष्ट्रवादी सोबत नेमकं चित्र? 4 पैकी 2 ठिकाणी। कोणते? 4 पैकी 2। 4 पैकी 2 2 आकडी संख्या असेल, 1 आकडी संख्या आहे। कशाबद्दल? 2 आकडी संख्या असेल, 1 आकडी संख्या आज ज्या पद्धतीनं मागणी झाली तुमच्या वतीनं 2 मी परत एकदा रिपीट करतो की आम्ही जो प्रस्ताव चारही महानगरपालिकेचा बावनकुळे साहेब आणि त्यांच्या जिल्ह्याच्या प्रत्येक नेत्यांकडे दिला त्याच्यामध्ये चंद्रपूरसाठी स्वतः मुनगंटीवार साहेब होते, हंसराज अहिर साहेब होते, त्यांचे सगळे पदाधिकारी होते, सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। अकोल्याला देखील सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, स्वतः सावरकर साहेब होते। अमरावतीमध्ये देखील नवनीत राणा मॅडम होत्या, त्यांचे पदाधिकारी होते, त्यांनी देखील सकारात्मक निर्णय दिलेला आहे। आणि आता आम्ही ही चर्चा झाल्यानंतर गडकरी साहेबांना भेटायला निघालेलो आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला निघालेलो आहे। ही टक्केवारी कुठची सूत्र तुम्हाला सांगतात मला माहीत नाही। मी एवढं नाही, आमचे पदाधिकारी हे पक्षाशी चर्चा केल्यानंतरच खरं तर बोलले पाहिजे। तुमच्याशी त्यांनी काय चर्चा केली मला माहीत नाही। या विदर्भाची जबाबदारी पूर्ण संजय राठोड साहेब आणि आशिष जयस्वाल साहेबांबरोबर मंत्री म्हणून आहे। त्याच्यामध्ये तुमाणे साहेब आहेत, आमचे नरेंद्र बोंडेकर साहेब आहेत। ही सगळी ज्येष्ठ मंडळी तुमच्याशी ज्यावेळी बोलतील त्यावेळेस ते तुम्ही खरं माना। सावंत साहेब, गेल्यावेळी ज्यावेळी दोन्ही सेना एकत्र होत्या त्यावेळी तुमचे 2 नगरसेवक होते, आता तर वेगवेगळे झाले, त्यामुळे तुम्हाला जागा वाटप करताना एका आकड्यावर थांबवण्याचा भाजपचा प्रयत्न मी पुन्हा एकदा सांगतो की नागपूर महानगरपालिकेची युतीची यादी ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी आम्हाला किती सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल। धन्यवाद। 10 ते 12 जागांची चर्चा, चित्र समोर येत असल्याची चर्चा आहे। हे माझं म्हणणं अजून जाऊ देत ना 2-3 दिवस। गडकरी साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही तिथे चाललेलो आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।